नाशिक शहरात सुरू असणाऱ्या पावसामुळे इंदिरानगर साईनाथनगर परिसरामध्ये रस्त्यावरती पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। मुख्य चौकामध्येच पाणी असल्यामुळे वाहतुकीला अडथळा येतोय। सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलीस असून देखील वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। एका बाजूला डांबरी रस्ता आणि त्याला लागूनच अर्धवट कच्चा रस्ता असल्यामुळे रस्त्याचा अंदाज वाहनचालकांना येत नाहीये आणि त्यामुळे खड्ड्यामधूनच गाड्या आदळत त्यांना प्रवास करावा लागतोय। महापालिकेने मान्सून टास्क फोर्सची निर्मिती केलेली आहे, मात्र तो टास्क फोर्स आता कुठे आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय। नाशिक शहरात गेल्या 2 ते 3 दिवसापासून ढगाळ हवामान होतं आणि तुरळक पावसाच्या सरी कोसळत होत्या। मात्र आज सकाळी 9-9:30 वाजल्यापासून शहरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टीला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा परिणाम आता रस्त्यावर जाणवायला लागलेला आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणीच पाणी बघायला मिळतं आहे। जसं नदी नाल्याला पाणी असतं त्या पद्धतीने रस्त्यावरून आता पाणी वाहू लागलेले। त्याचबरोबर जे रस्ते आहे, रस्त्यांची अवस्था देखील आपल्याला बघायला मिळते। इंदिरानगर परिसरामध्ये आहोत। अर्ध्या बाजूला कच्चा रस्ता आहे, अर्ध्या बाजूला डांबरी रस्ता आहे आणि या रस्त्यामधनच पाणी असल्यामुळे खाली खड्डे आहेत की काय ते काही लक्षात येत नाही आणि अक्षरशः वाहनं जी आहेत ही वाहनं या खड्ड्यांमधनच आदळत पुढच्या दिशेला जात आहे। सिग्नल आहे आणि बऱ्याच वेळापासून सकाळपासून इथे वाहतूक पोलिसांचाही अभाव होता, मात्र आता कुठे वाहतूक पोलीस हे रस्त्यावर येऊ लागलेले आणि आपण बघतोय अशा पद्धतीने ह्या बस असतील, छोटे वाहनं असतील, हे अशाच पद्धतीने या खड्ड्यामधून आदळत पुढे जात आहेत। जी दुचाकी चालक आहेत त्यांचे मात्र अतोनात हाल होत आहेत, कारण दुचाकी स्लिप होण्याचं, खड्ड्यामध्ये आदळण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। पुढच्या बाजूला एका बाजूला रस्त्यावर खड्डे आहेत तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर पाणीच पाणी आपल्याला बघायला मिळते। या बाजूला आपण बघतोय पूर्ण रस्ता हा इंदिरानगर कडून वडाळा नाकाकडे जाणारा रस्ता आहे आणि या संपूर्ण रस्त्यावर पाणी आपल्याला बघायला मिळते। चौक आहे, सिग्नल आहे आणि या चौकातच अशा पद्धतीने पाणी जमा झालेले। महापौरांनी मान्सून टास्क फोर्सची निर्मिती केलेली आहे, मात्र हा टास्क फोर्स आता कधी कार्यान्वित होणार, कधी काम करणार हा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।